चंद्रपुरात महापौर पदग्रहण समारंभात भाजपमध्ये गटबाजी उफाळल्याचं पाहायला मिळालं। आमदार जोरगेवार यांना निमंत्रण नसल्यानं समर्थक नगरसेवकांनी त्यावर बहिष्कार टाकला। जोरगेवारांना बोलावलं होतं, मात्र पक्षावर टीका करण्याची काहींना सवयच आहे, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही किशोरभाऊ जोरगेवार आमचे जे आमदार आहे त्यांना का बरं निमंत्रण दिलं नाही म्हणून, तर ते म्हणाले की बा नाही दिलं जा म्हणून आम्ही शेवटी 16 नगरसेवकांनी वॉकआउट केलं। आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून आम्ही महापौरांना मतदान केलं। भारतीय जनता पक्षाचे 24 नगरसेवक आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कोणत्याही आमदाराचा अशा पद्धतीने अपमान कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। हमारे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, इनका फोटो नहीं लगा है और इनको निमंत्रण नहीं दिए, इसलिए हम वहाँ से वॉकआउट किए। भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे लोक आहे, पार्टी याची नोंद घेईल। त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू दे, काही अडचण नाही। ठीक आहे, बोलवलं नसेल मला माहित नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि राजेंद्र जौंजाळ यांच्यात आता जोरदार शाब्दिक बाण एकमेकांवर सोडले जात आहेत। मुलीला उपमहापौर करायचं होतं म्हणून मला ते विरोध करत होते, असा टोला राजेंद्र जौंजाळ यांनी संजय शिरसाटांना लगावला। तर भविष्यात ते नक्कीच मुख्यमंत्री व्हावेत या आमच्या शुभेच्छा आहेत, असं राजेंद्र जौंजाळ यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा। माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता आता येणार या अनुषंगानं आता सवाल उपस्थित होतोय, कारण भाजप मोठा भाऊ असला तरी पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत। आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत, असं मंत्री शिवेंद्र राजे यांनी मिश्किल वक्तव्य करत म्हटलंय। मी थेट मला बोलवलं, मी कधी येत नाही असं होत नाही। ती वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला। या जिल्हा परिषदेला आता तुम्ही दोघं एकत्र असणार आहे का? सत्ता स्थापनेसाठी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र, आता पुढचे विषय पुढे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।